नमस्कार, मी नानासाहेब रामारी यादव बोलतोय। माझ्या सामायिक विहिरीमध्ये 21/6/2026 रोजी माझे चुलत भाऊ बाळासो नारायण यादव, विठ्ठल महादेव यादव, कुंकाबाई विठ्ठल यादव व किसन विठ्ठल यादव यांनी विहिरीवर अतिक्रमण करून काटाड्या व मातीच्या साह्याने विहीर मुजवलेली आहे आणि ह्या मुजवण्यासाठी JCB ब्रह्मदेव फरकाटे व इस्तियाक सेट ड्रायव्हर यांचा JCB वापरून ही विहीर मुजवलेली आहे। नंतर मी 27 तारखेला जयकुमार भाऊ गोरे ग्रामविकास मंत्री यांच्या जनता दरबारमध्ये गेलो शनिवारी। त्यांना भाऊंना सांगितलं, भाऊ हे असं आहे, तेवढं तुमचा कार्यकर्ता आहे हा, तर तुम्ही एवढं ह्याच्यावर न्याय द्यावा मला। नंतर 2 तारखेला PSI पोमन साहेब मसवडचे त्यांना तक्रार दिली मी। नंतर बाबर मॅडम तहसीलदार मॅडम बाबर मॅडम यांना तक्रार दिली 2 तारखेला। नंतर 9 तारखेला उपविभागीय अधिकारी गाडेकर मॅडम यांना तक्रार दिली 9 तारखेला। नंतर 12 तारखेला माझा स्टार्टर 100 फूट पाईप व मोटर चोरीला गेली, म्हणजे सामायिकच आहे ती, चोरीला गेली। नंतर 14 तारखेला SP साहेब सातारा यांना निवेदन तक्रार अर्ज दिला। नंतर 16 तारखेला कलेक्टर साहेब सातारा यांना तक्रार अर्ज दिला। नंतर 24 तारखेला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं। उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं व बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं। नंतर ते झाल्यानंतर 30 तारखेला मी उपोषणाचा अर्ज SP साहेब व कलेक्टर साहेबांना दिला। तर ह्याच्यावर कुणीही प्रशासनाने माझा आज 8वा दिवस आहे उपोषणाचा, माझं 6 किलो ते 6.5 किलो वजन कमी झालेलं आहे। प्रशासनाचं कुणीही वरून आलेलं नाही किंवा कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा जवळजवळ 1.5 महिना झाला मसवडचे PSI पोमन साहेब हे विहिरीवर एकदाही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत, JCB जप्त केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची काहीही विरोधकावर कारवाई केलेली नाही। तर या विरोधकावर कारवाई व्हावी व माझी विहीर मोकळी करून मिळावी आणि स्टार्टर मोटर वगैरे याची तक्रार नोंद करून ती मला तक्रार नोंद करून घ्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी एवढीच माझी अपेक्षा। ओके, माझ्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर त्याला सर्व प्रशासन जबाबदार राहील, म्हणजे PSI पासून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी, SP साहेब व गाडेकर मॅडम ह्या सर्व जबाबदार राहतील। कारण यांनी मला जाणीवपूर्वक 1.5 महिना हेलपाटे घालायला लावले। 8 दिवसात एकदाही त्यांनी मला भेटलेलं नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही। तर माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। ओके, थँक्यू, धन्यवाद।